Hello friends, I'm back to my YouTube channel. My name is Sajay Shinde and you're watching APS Speaking Series. In that series, I'm gonna teach you how to speak English in that high levels. So friends, that if you are new to my YouTube channel, please subscribe it and please hit the bell icon. And friends, in that part 9, I'm gonna teach you how to use that can topic. That means friends, a lot of people get a problem to understand. They think that it is very difficult to speak in English. But I have a simple trick to use a can Marathi to English. That means all of your English is bad, but Marathi is good. So you need to speak in English. That is your wish. So you don't worry. You want to follow to my channels, and your English will be a good. So friends, part 9 मध्ये जे तुम्हाला मी शिकवणार त्याचं नाव आहे कॅन. ओके, कॅनला म्हणतात प्रेझेंट. वर्तमान काळ. कॅन मीन्स वर्तमान काळ. ओके, तो फ्रेंड्स बघा कॅनचा अर्थ काय असतो तुम्हाला तुम्ही एक्सप्लेन करतो, तुम्हाला प्रॉपर बघायचं आहे. बघा कॅन म्हणजे काय, शकतो, शकते, शकतात. म्हणजे मी तुम्हाला टेस्ट काय करतोय, मराठी टू इंग्लिश कसं बोलायचं, म्हणजे मराठी तुमची प्रॉपर गुड आहे, मग इंग्लिशमध्ये बोलायचं कसं तुम्हाला मी ते शिकवते. हा जो टॉपिक्स आहे कॅन, ह्या कॅन टॉपिकमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही असो किंवा कोणताही व्यक्ती असो, तो जर का काही करू शकतो, तुम्ही असो मी असो, कोणताही व्यक्ती काहीही गोष्ट करू शकतो आणि तुम्हाला ती एक्सप्लेन करायची आहे इंग्लिशमध्ये, तर तुम्हाला याचा कॅनचा उपयोग करून तुम्ही ते वाक्य बनवू शकतात. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे केव्हा वापरायचा कॅन, फक्त जेव्हा वाक्याच्या शेवटी शकतो, शकते, शकतात किंवा XYZ फक्त शकतो असे वाक्य आले तरच तुम्हाला कॅनचा उपयोग करायचा आहे, अदरवाईज कॅन वापरायचा नाही आहे. ओके, तर हा जो कॅन टॉपिक्स आहे, एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मग राईट करणार आहे. तसं बघा, मी इंग्लिश बोलू शकतो, ही माझी पॉसिबिलिटी आहे. मी घरी जाऊ शकतो. ओके, म्हणजे ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला मदत करू शकतो, मी गाडी चालवू शकतो. दॅट इज माय थिंग अँड दॅट आय कॅन डू इट वेल बिकॉज आय हॅव दॅट ॲबिलिटी टू डू दॅट वन थिंग. So if I have that ability to do that one thing, whatever that things are available there, whatever things I can do it. If I want to explain that thing into the English, I can take help of can. मी कॅनचा उपयोग करेल, कॅनची मदत घेईल तरच मी माझे वाक्य मी एक्सप्रेस करू शकतो इन इंग्लिशमध्ये. मग तुम्हाला ते एक्सप्रेस करायचे असतील तर तुम्हाला कॅनचा उपयोग करायचा आहे. ओके, बघा आता अफ्रीमडीचे वाक्य. तर फ्रेंड्स, अफ्रीमडी काय असतो ते प्रॉपर समजून घ्या. मी लास्ट पार्ट 8 मध्ये मी ते एक्सप्लेन केलेले आहे, पण रिपीट करतो. अफ्रीमडी होकार येते वाक्य असतात, म्हणजे त्याच्यात आपण होकार देतो. ओके, तर बघा, मी इंग्लिश बोलू शकतो. आता हे वाक्य मी ज्या प्रकारे मेकअप करणार आहे त्याच प्रकारचे सगळे वाक्य तुम्ही मेकअप करू शकतात घरी बसून. मी तुम्हाला याच्या 2च एक्झाम्पल देणार आहे आणि याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या घरी हजारो एक्झाम्पल बनवू शकतात. तर फ्रेंड्स, कसे बनवायचे बघा, मी म्हणजे आय. आता मीला आय म्हणतात की तुला शी एक्झाम्पल जे पण प्रॉब्लेम तुमचे असतील तर पाठवून बघा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह देईन. आता इकडे बघा, मी मीन्स आय, आणि प्रॉपर समजून घ्या की आपण मी जे स्ट्रक्चर तुम्हाला शिकवते त्याचा उपयोग कसा करायचा. मी मीन्स आय, शकतो म्हणजे कॅन, आय कॅन, बोलणे म्हणजे स्पीक, आय कॅन स्पीक, आय कॅन स्पीक इंग्लिश. ओके, सपोज दॅट ती स्कूटी विकत घेऊ शकते. आता बघा, तिची एक गर्ल्स आहे, ती एक स्कूटी आहे, ती विकत घेऊ शकते. ओके, कारण आपण जोडू, कारण तिच्याकडे पैसे आहे, कारण तिच्याकडे पैसे. बघा, ती मीन्स शी,
शेवटी शकतो घ्यायचा आपल्याला. 1 नंबर ती, 2 नंबर, 3, 4, 5 ह्या प्रकारे आपल्याला जर तुम्हाला वाक्य बनवायचे असतील मराठी टू इंग्लिशमध्ये तर स्ट्रक्चर तुम्हाला शेवटून फॉलो करायचे. तुम्हाला वाक्य इथून घ्यायचे. जसं मी घेतो बघा, ती म्हणजे शी, शकतो म्हणजे कॅन, घेणे म्हणजे बघा आता शी कॅन बाय किंवा परचेस. ओके, बाय किंवा विकत घेण्याला 2 अर्थ असतात इंग्लिशमध्ये, एक असतं बाय आणि एक परचेस. शी कॅन बाय काय घेऊ शकते ती, स्कूटी. कारण तिच्याकडे पैसे, कारण म्हणजे बिकॉज, बघा आता बिकॉज. ओके, तिच्याकडे पैसे हे वाक्य जर तुम्हाला बनवायला कसे बनवतात, काय बनवतात हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पार्ट 5 बघा, 6 बघा, 7 आणि 8 जे पार्ट शिकवले तुम्हाला मी तिथं शिकवले. तर बघा, बिकॉज शी हॅज अ मनी, तिच्याकडे पैसे आहेत, शी हॅज अ मनी. अंडरस्टँड. आता आपण बघू टू, त्याला म्हणतात नेगेटिव्ह. नेगेटिव्ह म्हणजे नकाराचे वाक्य. आता वाक्य कसे नकार करायचे म्हणजे बघा, मी इंग्लिश बोलू शकत नाही, आय कॅन नॉट स्पीक इंग्लिश. ओके, सपोज तो बघू शकत नाही. तो म्हणजे ही, शकत नाही म्हणजे कॅन नॉट सी, ही कॅन नॉट सी, कारण तो आंधळा आहे. काय म्हणजे बिकॉज ही इज अ ब्लाइंड, तो आंधळा आहे. ओके, ही कॅन नॉट सी बिकॉज ही इज अ ब्लाइंड. अंडरस्टँड. नाव सेकंड, ती परीक्षा देऊ शकत नाही. बघा आता, ती परीक्षा देऊ शकत नाही म्हणजे काय, ती शी कॅन नॉट टेक अ टेस्ट. ओके, शी कॅन नॉट टेक अ टेस्ट. अंडरस्टँड. नाव आता तुम्ही नेक्स्ट जे बघायचं आपल्याला, आता कारण जोडू आपण. कारण ती आजारी आहे. बिकॉज शी इज अ इल, बिकॉज शी इज अ इल. अंडरस्टँड. मग आपल्याला बघा, तुम्हाला काय करायचं, होकारे नकार तुम्हाला शिकवला. होकारार्थी वाक्य कसे बनवायचे, नकारार्थी. आता प्रश्न कसे बनवायचे तुम्हाला ते शिकवणार आहे. ओके, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये इंट्रोगेटिव्ह. तिसरे. ओके, इंट्रोगेटिव्ह म्हणजे कसं असतं, प्रश्न ते वाक्य म्हणजे आपल्याला प्रश्न बनवायचे. सपोज दॅट, हा प्रश्न बघा मी एक बनवतोय. तू मला मदत करू शकतो का. तू मला मदत करू शकतो का, तर कॅन जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरच्या फक्त कॅन तुम्हाला पहिले घ्यायचं आहे. कॅन यू हेल्प मी, कॅन यू हेल्प मी, कॅन यू हेल्प मी. ओके, नाव हा इकडे बघा, तो अभ्यास करू शकतो का, तर कॅन ही स्टडी, कॅन ही स्टडी. फिनिश्ड. ओके, आणि जर आपण करण्यासाठी जर वापरत असेल तर कॅन ही डू अ स्टडी. आपण अशा प्रकारे बोलू शकतो, कॅन ही डू अ स्टडी. ओके, नेक्स्ट. आता बघा, हे प्रश्नार्थक वाक्य आहे, याचा उपयोग करून जे स्ट्रक्चर तुम्हाला शिकवत आहे, हा स्ट्रक्चरचा उपयोग करून तुम्ही घरी बसून एक्झाम्पल जे असतात 1000 एक्झाम्पल बनवू शकतात.
फक्त ट्रिक जी शिकवत आहे ती प्रॉपर लक्ष द्यायची आहे आणि तुम्ही तुमची इंग्लिश एक चांगल्या प्रकारे बिल्ड करू शकतात. आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला ही जी ट्रिक्स मी जे शिकवत आहे स्पीकिंगची जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. नाव WH क्वेश्चन बघा कसे बनतात. आपल्याला दोन प्रकारचे आपण प्रश्न म्हणू शकतो, एक इंटरगेटिव्ह आणि सेकंड आहे WH. WH क्वेश्चन म्हणजे काय, तिथं वाट वगैरे देतात. म्हणजे एक्झाम्पल, तू काय करू शकतो. मग आपल्याला काय करायचं का, तू काय करू शकतो हे वाक्य जर आपल्याला बनवायचे असतील, हा जो प्रश्न आहे, हा जो स्ट्रक्चर इंटरगेटिव्हचा तो तुम्हाला सेम अप्लाय करायचा आहे. बट फक्त WH चे क्वेश्चन तुम्हाला पहिले घ्यायचे आहेत. मग WH चा क्वेश्चन काय, इथं वाट पहिले आली, मग वाट नंतर काय, कॅन, हा स्ट्रक्चर फॉलो करा. कॅन, व्हॉट कॅन यू डू. ओके, तू मला केव्हा भेटू शकतो. केव्हा मीन्स वेन. वेन कॅन यू मीट मी. वेन कॅन यू मीट मी. ओके, नाव नेक्स्ट, तू माझ्यासाठी काय करू शकतो. ओके, तर काही व्हॉट कॅन यू डू फॉर मी. व्हॉट कॅन यू डू फॉर मी स्ट्रक्चर आहे, हा फॉलो तुम्हाला प्रॉपर करायचा आहे. ओके.